मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कोकणामधून 40,000च्या आसपास पेट्यांची आवक झालेली आहे. ही आवक वेंगुर्ला, मालवण, देवगड, राजापूर, रत्नागिरी, बाणकोट, अलिबाग अशी मिक्स आवक येते आहे. त्याच्यात अलिबाग आणि बाणकोटचे हे 2-2 डझनाचे 4-4 डझनाचे बॉक्सेस असतात आणि राजापूर, रत्नागिरी, देवगड आणि वेंगुर्ल्यामध्ये मोठ्या पेट्या असतात. तसं बघायला गेलं तर 40,000 आवक ही काय फार जास्त नाही आहे, परंतु गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही थोडीशी एक 5-1 हजारांनी आवक वाढलेली आहे. आणि आता दराचा जर हिशोब केला तर 1,800 रुपयापासून 6,000 रुपये प्रति पेटी असा दर चाललेला आहे. आणि डिमांड खूप चांगली आहे. लोकलच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर 40,000 पेटी ही लोकलमध्ये इझिली खपत आहे आणि मार्केट हे गेल्या आठवड्यापासून स्टेबल चाललेलं आहे. आवक वाढणार साधारण 25 ते 30 एप्रिल नंतर. साधारण 15 मे पर्यंत एक 15 दिवसाचं थोडंसं वॉल्यूम आत्तापेक्षा आपण डबल एक्सपेक्ट करू शकतो. म्हणजे आता जर 40,000 आवक चालू आहे तर मोस्टली 70 ते 80,000 ही एक 10-15 दिवसाचं आपल्याला पिरियड मिळेल. त्यावेळेस बाजारभाव थोडेसे कमी होतील आणि मग ग्राहकांना त्याचं सुख मिळेल. गेल्या वर्षीत यावेळी 60 ते 65,000 होती, आता फक्त 40,000 आहे. म्हणजे 50%नी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी चाललेली आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण असं का पाऊस यंदा लेटपर्यंत होता आणि मोहर जो आला तो टिकला नाही, त्याच्यामुळं आवक प्रचंड कमी झाली. हो, दरवर्षी कसं आवक बऱ्यापैकी असायची, परंतु यंदा नॅचरली प्रॉब्लेम असल्यामुळे 50%नी आवक कमी येते. गेल्या वर्षीच्या तुलनेत रेट्स 20% थोडेसे यंदा जास्त आहे, परंतु प्रोडक्शन कॉस्टच शेतकऱ्यांचं एवढं वाढलेलं आहे का ते 20% जास्त देऊन सुद्धा त्यांचा खर्च जो झाला आहे तो कव्हर होणार का नाही याची अजून शंका आहे. काय झाले, वॉरमुळे सध्या एअर फ्रेट हे प्रचंड वाढलेले आहेत. गेल्या वर्षी मिडल ईस्टमध्ये जर आपल्याला आंबा पाठवायचा असायचा तर साधारण 100 ते 150 रुपये किलो असा एअर फ्रेट होता, परंतु आता फ्लाईट्सची इरेग्युलरिटीजमुळं आणि कारण का पॅसेंजर कोण मिडल ईस्टला ट्रॅव्हल करत नाही आहे वॉरमुळे, त्याच्यामुळं फ्लाईट्स खाली जातात आहे आणि 350 ते 400 रुपये किलो असा त्याचा फ्रेटचा रेट झालेला आहे. त्याच्यामुळे जरी 300 रुपयांनी आम्ही ऑर्डर एक्सेप्ट केली तर फ्लाईट कॅन्सलसुद्धा होत आहे. त्याच्यामुळे ती रिस्क फॅक्टर वाढल्यामुळे सध्या एक्सपोर्टर एकदम हळूहळू थोड्या प्रमाणातच क्वांटिटी विकत घेत आहे, परंतु व्हॉल्यूम ओव्हरऑल कमी असल्यामुळे लोकलला माल तो इझिली खपत आहे.